नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत राजमाने, MD पंचकर्म, आयुर्वेद कन्सल्टंट, स्वयंभू क्लिनिक बार्शी। आपण आता एक केस डिस्कशन करणार आहोत। काल माझ्याकडे एक 20 वर्षाचा मुलगा काही लक्षणं घेऊन आला होता। त्यामध्ये त्याला अपचन, झोप न येणे, भीती वाटणे, शैक्षणिक रुची कमी होणे, मलबद्धता अशा प्रकारची लक्षणं होती। आणि त्या मुलाची मी डीप हिस्ट्री घेतल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या। त्यामध्ये तो मुलगा हा आपला घरी तयार होणारा रेग्युलर जो आहार असतो, भात, भाजी, वरण, चपाती, भाकर या प्रकारचा काही आहार तो मुलगा घेत नव्हता। जास्त प्रमाणामध्ये तो बाहेरचा आहार जसं की समोसे, वडापाव, मॅगी, त्यानंतर चायनीज, पिझ्झा, बर्गर, त्याच्यानंतर पॅकेटमध्ये बंद असलेलं फूड, कुरकुरे, चिप्स अशा प्रकारचे सेवन तो जास्त प्रमाणात करत होता। आणि या कारणामुळे त्याला ही वरची लक्षणं उद्भवली होती। आणि तो या लक्षणांसाठी भरपूर ठिकाणी जाऊन फिरून नंतर तो माझ्याकडे आलेला होता। तर मला हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे माझा, की आपण जे आहार घेतो तो आपण व्यवस्थित विचार करून आपण काय खातोय काय नाही, आपली सगळी शरीर व्यवस्था व्यवस्थित चालली आहे का नाही, आपल्याला जर काही अशा प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण झालेले असतील तर आपण आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आयुर्वेदामध्ये आचार्य काश्यपांनी आहाराला महाभैषज्य असं म्हटलेलं आहे। महाभैषज्य म्हणजे महाऔषध। आपण ज्या औषधी गोळ्या घेतो त्यापेक्षा आपण आहार काय घेतो या गोष्टीला जास्त महत्त्व आहे। आणि आचार्य चरकांनी असं सांगितलेलं आहे की देहो ही आहार संभवः, म्हणजे आपला जो हा देह आहे तो आहारानेच बनतो। आणि आपण ज्या प्रकारचा आहार ग्रहण करत असतो त्या प्रकारचा आपला देह बनत असतो। आणि त्या प्रकारचीच आहार आपण चांगला घेतला तर आपण निरोगी राहू शकतो। आणि आहार जर आपण चुकीचा घेत असू तर आपण 100% आजारी पडल्याशिवाय राहणार नाहीत। धन्यवाद।